आतमध्ये ह्याच्यावरती आम्ही चर्चा केली. पण ते असा सिग्नल होता का की आता मवियाचं इथपर्यंतच आपलं बस झालं, आता आम्हाला भाजपसोबत उद्धव ठाकरे हे शब्दाला पक्के असलेले गृहस्थ आहेत, हे लक्षात घ्या. त्यांनी कधी आपला शब्द फिरवलाय किंवा बदललाय असं तुम्ही ते जेव्हापासून राजकारणात आले तुम्ही दाखवा. जे बाळासाहेब ठाकरेंचा जी भूमिका होती तीच उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका आहे, जी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. एक सरकार जर आम्ही बनवलं विश्वासानं आणि ते सरकार त्या सरकारशी काडीमोड घेऊन परत दुसरं सरकार बनवायचं, असा कोणताही निर्णय उद्धव ठाकरे घेतील किंवा घेतला असता असं मला वाटत नाही. कारण मी म्हटलं ना की त्यांनी एकदा ठरवलं होतं की आता आपल्याला ह्या मार्गानं पुढं जायचं आहे. भारतीय जनता पक्षानं दिलेला शब्द पाळला नाही, आपला विश्वासघात केलेला आहे. हे आपल्याला पटलेलं नाही, आपल्या कार्यकर्त्यांना पटलेलं नाही आणि 3 पक्षांनी मिळून आपण एक नवीन सरकार स्थापन केलंय. ते आपल्याला चालवायचं आहे आणि प्रदीर्घ काळ चालवायचं आहे, हे त्यांनी पक्क ठरवलं होतं. पण पुन्हा एकदा म्हणजे फक्त या विषयावर एकच प्रश्न विचारतो की कारण तटकरे साहेब फक्त ज्याला आपण म्हणजे मराठीत किंवा बोलीभाषेत म्हणतो फक्त शपथ घ्यायचं राहिलं होतं त्यांनी, की त्या बैठकीला त्यांनी मिलिंद नार्वेकर सुद्धा होते, एकनाथ शिंदे सुद्धा होते आणि तुम्ही त्या दोघांना संबोधित केलं की आपल्याला आता जायचंय, असे सिग्नल आहेत किंवा उद्धव ठाकरेंची पण इच्छा आहे पुन्हा भाजपसोबत सरकार बनावं. असं कधीच काय झालं नाही. प्रधानमंत्र्यांकडे अशा प्रकारची चर्चा झाली, तो एव्हाना बाहेर आलं होतं, प्रसिद्धी माध्यमात सुद्धा आलं होतं आणि त्याच्यावरती आम्ही चर्चा केली. 4 राजकीय लोक एकत्र जेव्हा बसतात तेव्हा आपण राजकारणावर घडामोडींवर चर्चा करतोच ना. 2 पत्रकार जेव्हा एकत्र भेटतो राजकीय बीट सांभाळणारे, तेव्हा ते राजकारणावरच बोलणार ना. देशात काय घडतंय, महाराष्ट्रात काय घडतंय, एखाद्या पक्षात काही नवीन घडतंय का, ह्याच्यावर चर्चा. आम्ही तिथे मित्र म्हणून बसलो होतो, लक्षात घ्या. सहकारी म्हणून बसल्यावरती उद्धव ठाकरे, अजित पवार सुद्धा त्या बैठकीला होते. मी त्यांना विचारलं तुमचं काय प्रधानमंत्र्यांशी बोलणं झालं. मी त्यांना विचारलं ना, तुम्ही पण प्रधानमंत्र्यांना भेटलात, तुमचं काय बोलणं झालं, आपण विचारतो. पण ती जी बैठक होती त्याच्यामध्ये मग तुम्ही असा कुठलाही सिग्नल दिला नाही की शिवसेनेला भाजपसोबत जायचंय, सरकार बनवायचं, असं झालं नाही. आणि एकदा समजा काय बोलणं झालं असेल पंतप्रधानांचं उद्धवजींचं दोघं एकत्र येण्यावर, ते बिनसल्यामुळंच पुन्हा मग भाजपनं त्यांचा जो कुठला नेक्स्ट प्लॅन होता, मग त्याच्यानंतर मग एकनाथ शिंदेंना ते अप्रोच झाले असतील, ABC पवारांना, अजितदादांना अप्रोच झाले असतील, असं काही झालं नाही का? बिकॉज की तुम्ही तुमच्या त्या प्लॅनवर गेला नाही जे उद्धवजींचं आणि पंतप्रधानांचं ठरलं असेल. प्रधानमंत्र्यांचं आणि उद्धवजीमध्ये काही ठरलं नव्हतं. सगळ्यात आधी तुम्हाला मी सांगतो, कोणत्या परिस्थितीमध्ये आम्हाला भाजपा सोडून हा नवीन मार्ग स्वीकारावा लागला आणि कशा पद्धतीनं आमची फसगत झाली, हे मात्र उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना त्या दिवशी सांगितलं. एवढंच मला माहिती आहे. मोदी यांनी त्यांना कोणती ऑफर दिली किंवा उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांना काही सांगितलं, याविषयी माझ्याकडे माहिती नाही. पुन्हा 21 वरनं 19